संपूर्ण यंत्रणा अदानी आणि अंबानी आणि टाटा यांच्या गटात घातल्याचा कट केंद्र शासनाने राज्य शासन कर्मचाऱ्याची ताकद ही फार मोठी आहे आणि जो काम करतो तो रस्त्यावरही येऊ शकतो, तो संघर्षही करू शकतो। ते म्हणतील की महावितरणपेक्षा आम्ही 15% वीज स्वस्त देऊ आणि मग ते काय ग्राहक घेण्याचा प्रयत्न करतील आणि 3-4 वर्ष वीज पुरवठा केल्याच्या नंतर असं सांगतील की मला हे 15% तुम्हाला सवलत देणं जमणार नाही, मला ते परवडणार नाही। आणि मग अशा वेळेला ते ग्राहक परत जर महावितरणकडे जर आले आणि यांनी जी काय गुंतवणूक त्या ठिकाणी त्यांच्या लाईन उभा करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मर उभा करण्यासाठी जी काय गुंतवणूक केलेली असेल ती नेमकी कोणाची असेल, त्याचा पैसा कोण देणार? भाजप सरकार भांडवलदार धार्जिणे निर्णय घेत असल्यामुळे सर्व क्षेत्रातील कर्मचारी हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, त्यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। वीज वितरण कंपनी ही सुद्धा एक दिवसीय संपावर गेली असून खाजगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या विरोधात हा संप त्यांनी पुकारलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या अनेक मागण्या आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। पुण्यातील पॉवर हाऊस या ठिकाणी हा संप आपण बघतोय। मागण्या आहेत ते पॅरलल लायसन्सला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। तसेच मागासवर्गीयांचा जो अनुशेष आहे, जवळपास 32,000 कर्मचाऱ्यांचा अनुशेष या महाराष्ट्र शासनामध्ये शिल्लक आहे, तो भरण्यात यावा। 7 मे 2021 जो महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते 25/5/2004 नंतर जो माणूस पदोन्नती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला पदोन्नती देऊ नये। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने सेवा ज्येष्ठतेमध्ये पण पदोन्नती मिळत नाही आणि रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये मिळत नाही, म्हणून त्यासाठी आता हा आम्ही संप पुकारलेला आहे। वास्तविक पाहता उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये गेली 225 दिवस कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन चाललेलं आहे। त्या पॅरलल लायसन्सला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे आणि सध्याचे जे काही 16 शहर या महाराष्ट्रातील एमईआरसीने परिपत्रक काढलेलं आहे, नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याच्या हरकती सुद्धा आपल्याला 16 तारखेपर्यंत द्यायचंय। आणि जर हा भाग जर प्रायव्हेट सेक्टरवाल्याकडे आल्याने आणि टाटाकडे जर गेला तर मागासवर्गीयांच्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान होणार आहे। कारण त्यांना जे काही नवीन वीज कनेक्शन मिळतं ते नवीन वीज कनेक्शन अत्यंत मिनिमम दरामध्ये मिळतं। बीपीएल ग्राहक असेल, मिनिमम 30 युनिट असेल तर त्याचं ही बिल मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं आणि म्हणून अदानी अंबानी सरकारला या विशेषतः महाराष्ट्र शासनाने केंद्राने जो कायदा केलेला आहे, कायद्याचं प्रोव्हिजन केंद्राने घेतलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्र शासन करतंय आणि महाराष्ट्र शासन जे बहुमतात असल्या कारणामुळे अत्यंत प्रेशर टॅक्टिक्स वापरून हायवे कसा प्रायव्हेटायझेशन होईल, पॅरलल लायसन्स कसं होईल, पुण्यासारख्या शहरामध्ये जवळपास 2,000 कोटींचा महसूल हा आपल्याला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा प्रायव्हेट सेक्टरवाल्याला दिला असेल, आता सध्या तरी आम्ही फील्डवर काम करत असताना त्या अदानीचे जे काही लीडर्स आहेत, वास्तविक आता 40,000 कोटीचं RDSS स्कीमद्वारे जे काही सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर किंवा ज्या काही लाईन गळती असतील या संदर्भामध्ये तो खर्च करायचा होता, परंतु अदानीचे जे काही मीटर पहिल्या फेज मध्ये प्रिपेड देणार होते आणि आता सध्याच्या माध्यमातून पोस्टपेड करतायत आणि म्हणून यामध्ये बहुजन समाज 85% बहुजन समाज आहे, हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत आहे। आणि ही शासकीय कंपनी आहे, राज्य या संस्थेसाठी घटनेच्या 12व्या कलमान्वये या आपल्याला रिझर्वेशनच्या पॉलिसी आपल्याला ह्या शासकीय कंपनी असल्या कारणाने 100% शेअर्स असल्यामुळे इथे भरती प्रक्रिया रोस्टर प्रमाणे होते, त्यामध्ये SC 13%, ST 7% आणि भविष्यामध्ये अदानी अंबानी सारख्या जर कंपन्या आल्या तर रिझर्वेशन संपुष्टात येणार आहे। आपण पाहिलं असेल BSNL सारखा भाग जो 55,000 कर्मचारी आपण त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमच्या नावाखाली घेतले आणि अशा पद्धतीने BSNL सारखा सुद्धा भाग आता अदानी अंबानीकडे आपल्याला लिहिलंय। आपण रेल्वेमध्ये सुद्धा पाहिलं असेल, रेल्वेमध्ये सुद्धा आता प्रायव्हेटायझेशनचा घाट चाललेला आहे। एकंदरीत या देशामधील कुठेतरी ही जी संपूर्ण यंत्रणा अदानी आणि अंबानी आणि टाटा यांच्या गटात घातल्याचा कट केंद्र शासनाने राज्य शासन याला मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आम्ही सातत्याने विरोध करतो। 2022 सुद्धा आम्ही हिवाळी अधिवेशनावर जवळपास या महाराष्ट्रातील तिन्ही कंपन्यांमधील 10,000 कर्मचारी आम्ही त्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेला
परंतु त्या शासनाने त्यावेळेस सुद्धा कोणतीही दखल घेतली नाही, चर्चेला पाचारण केलं नाही. म्हणजे 10,000 कर्मचारी रस्त्यावर उतरतात तरी पण शासन त्याकडे दुर्लक्ष करतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये कायद्याचं प्रोव्हिजन असलं किंवा प्रेशर टॅक्स वापरून या संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट आपण या शासनाने आणि केंद्र शासनाने केलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की हे जे काही हा जो भाग आहे वितरणचा, जो नफ्याचा भाग आहे, ते कुठं बीड किंवा प्रायव्हेट मराठवाड्यातील भाग होणार नाही. ते नफा कमवण्यासाठी ही कंपनी अदानीचे लोक इथं येत आहेत. याला आमचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही या 24-32 काही संघटना आहेत, आता हा फक्त आम्ही एक स्ट्राईक दिलेला आहे, 1 दिवसाचा स्ट्राईक, जेणेकरून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने जागृती व्हावी त्यांच्यामध्ये. आणि भविष्यामध्ये जर त्यांनी खासगीकरण थांबवलं नाही, पॅरलल लायसन्स थांबवलं नाही, तर भविष्यामध्ये हा महाराष्ट्र बंद करण्या सर्व कृती समिती आम्ही एकत्र येणार आहेत. हे केंद्र शासन आणि राज्य शासनाने खासगीकरणाकडून जे आमच्या मानगुटी बसवलेले आहे त्याच्या विरोधामध्ये आज हा संप करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता या देशामध्ये हे जे सरकार आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, अर्थात केंद्रात आणि राज्यात दोन्हीचे सरकार असल्यामुळे, त्यांचे सरकार असल्यामुळे हे जे निर्णय आहे हे लागण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. आणि खासगीकरण जे आहे ते केवळ आमच्या 20 कंपन्यांचा विषय नाही, तर तो जनतेचा सुद्धा विषय आहे. जनतेला सुद्धा दिशाभूल करून त्यांच्यावर खासगीकरणाचं भूत हे लादण्यात येणार आहे. आणि एक मोठं खासगीकरणाचं घातक असं कृत्य हे सरकार आणि प्रशासन करत आहे. आणि याच्या विरोधामध्ये आमचे सर्व कर्मचारी, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 90,000 कर्मचारी या संपामध्ये सहभागी होत आहेत. आणि अर्थातच मागासवर्गीयांचा अनुशेष बुडवण्याचं काम हे प्रशासन करत आहे. याच्या विरोधामध्ये सुद्धा हा संप आहे. महाराष्ट्र शासनाने जे पुण्यात, भांडूप, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी पॅरलल लायसन्स देण्याचं, टोरंटो कंपनी असेल, अदानी कंपनी असेल किंवा टाटा कंपनी असेल, या कंपन्याला पॅरलल लायसन्स देण्याचं जे काही धोरण अवलंबलेलं आहे, या धोरणाच्या विरोधामधला हा संप आहे. एकीकडे सरकार सांगत आहे की पॅरलल लायसन्स देण्यामुळे 20 कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि ग्राहकांना चांगली सेवा आणि विजेचे दर कमी केले जातील. अशा पद्धतीची भूमिका शासन सांगत असताना खऱ्या अर्थानं जे केंद्र सरकारचं वायर आणि सप्लाय बिल हे जे अजून मंजूर झालेलं नाहीये आणि याच्यावर जे नियंत्रण करणारी जी MERC आहे, या MERCनं हे जे काही सुनावणी आता 22 तारखेला ठेवलेली आहे, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं होतं, पण ते केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये ह्या नवीन पॅरलल लायसन्स देत असताना हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच उभं करणार आहे, त्या महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून ते वीज पुरवठा करणार आहे, त्याचं क्लिअरन्स अजून MERCने दिलेलं नाहीये. जर समजा त्यांना स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून जर काही त्यांना या पुणे शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये वीज पुरवठा करायचा असेल, तर इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी येणारा खर्च हा ग्राहकाकडून वसूल केला जाणार आहे. आणि एकीकडे शासन सांगत आहे की याच्यामध्ये जर स्पर्धा आली तर विजेचे दर कमी होतील. जर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढं मोठं जर खर्च केल्यानंतर त्याचा भार या ग्राहकावर येणार आहे आणि खऱ्या अर्थाने तो विजेचा दर काही कमी होणार नाही. एकीकडे MERCच्या नियमामध्ये असंही आहे, जे टेरिफ सिलिंग रेट आहेत की मुंबईमध्ये आजही टेरिफ सिलिंग रेटचा नियम चालू आहे, परंतु अदानी सारखा ग्राहक म्हणतो मी हे काही लागू करणार नाही. एकीकडे आता या ठिकाणी आल्यानंतर ते म्हणतील की महावितरणपेक्षा आम्ही 15% वीज स्वस्त देऊ आणि मग ते काय ग्राहक घेण्याचा प्रयत्न करतील आणि 3-4 वर्ष वीज पुरवठा केल्याच्या नंतर असं सांगतील की मला हे 15% तुम्हाला सवलत देणं जमणार नाही, मला ते परवडणार नाही. आणि मग अशा वेळेला ते ग्राहक परत जर महावितरणकडे जर आले आणि यांनी जी काय गुंतवणूक त्या ठिकाणी त्यांच्या लाईन उभं करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मर उभा करण्यासाठी जी काय गुंतवणूक केलेली असेल ती नेमकी कुणाची असेल, त्याचा पैसा कोण देणार, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण अजूनही MERC देत नाहीये. आणि म्हणून हे जे काय आता आमचं ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे आणि तयार असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला जे काय सबअर्बन एरियामध्ये फक्त आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागणार आहे. आणि ज्या ठिकाणी ह्या कंपन्या जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केल्या आणि तिथला भार मात्र ज्या ठिकाणी आता इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे अशा लोकांवर सुद्धा त्याचा ग्राहकावर तो भार येणार आहे. आणि हा येऊ नये. आणि एक लक्षात घ्या की महावितरण कंपनीमधले अधिकारी कर्मचारी इतके सक्षम आहेत की 26 जुलै 2006 ला मुंबई बुडालेली होती
परंतु मुंबईचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद पडलेला होता. अशा वेळेला महाराष्ट्रातले आमचे अधिकारी कर्मचारी मुंबईमध्ये जाऊन बेस्टचा सप्लाय असेल किंवा त्यावेळेचा रिलायन्सचा सप्लाय असेल रिस्टोर करण्याचा प्रयत्न आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या मार्फत झालेला आहे. आणि कसल्याही परिस्थिती, पूर परिस्थिती असू द्या, वादळ वारा असू द्या, अशा परिस्थितीमध्ये आमचा लाईन स्टाफ, आमचा अधिकारी लाईनवर जाऊन रात्रंदिवस काम करतो, या कंपनीची सेवा करतो. म्हणून या कंपन्यासाठी पॅरलल लायसन्स देऊ नये अशा पद्धतीची भूमिका आहे. आज महावितरणचं खाजगीकरण करण्याचा हा जो डाव सरकारने मांडलेला आहे, या विरोधात सर्व कर्मचारी आज एकत्रित आलेले आहेत. आमच्या कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचारी हा प्रशासनाला सांगू इच्छितो की कर्मचाऱ्याची ताकद ही फार मोठी आहे आणि जो काम करतो तो रस्त्यावरही येऊ शकतो, तो संघर्षही करू शकतो. आणि खाजगीकरणाच्या विरोधात जात असताना कर्मचाऱ्यांची एकच अपेक्षा आहे की प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे, कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि खाजगीकरणाची जी टांगती तलवार आमच्या डोक्यावर ठेवलेली आहे ही बंद करावी, ही नष्ट करावी, जेणेकरून आम्ही जे काम आता करतोय त्यापेक्षा जास्ती चांगलं काम आम्ही करू शकू आणि प्रशासनाला आमच्याकडनं जी मदत अपेक्षित आहे ती आम्ही 100% करू शकतो.